महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। जगन्नाथ जी अप्पा जिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जगन्नाथ जी अप्पा जिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदे जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आमच्या वरिष्ठ संघटनेने वारंवार ऑनलाईन बंद करा म्हणून शासनाला पाठपुरावा केला, तर त्या पाठपुराव्याला कुठेही दाद न मिळाल्यामुळे आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी आज हा बंद पुकारलेला आहे। हा बंद ऑल इंडिया लेवलला असून पूर्णपणे सक्सेस झालेला आहे। 100% आमची दुकानं बंद आहेत। आता तरी सरकारनं जागं व्हावं आणि आमच्या मागण्यांचा विचार करावा, कारण आमचा हा व्यावसायिक बंद म्हणून नाहीये, तर हा समाजासाठी म्हणून एक ऑनलाईनच्या माध्यमातून चुकीची औषधं जी आहेत, ड्रग ॲडिक्शन होणारी, ज्याला बटन टॅबलेट म्हणून जी प्रचलित आहे, जी नायट्रोझिपाम, काही तत्सम कफ सिरप आणि MTPच्या किट, गर्भपाताची औषधं ही ऑनलाईनमधून सर्रास विकली जातात। याला आमचा विरोध आहे। आणि आपल्या ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये 1940 आणि रूल 1945 याच्यामध्ये ऑनलाईनला विक्रीला कुठेही तरतूद नाहीये। याच्यामध्ये नवीन पिढी बर्बाद होतीये। याचं शासनाचं लक्ष याच्याकडे वेधलं जावं। आमचा हा व्यावसायिक लढा म्हणून बघू नये। याच्यामध्ये यांच्या पाठीमागे भांडवलशाही चालली आहे। 10 रुपयाची वस्तू आज ही कॅपिटल बर्न करून 8 रुपयात विकतायत आणि अवघ्या भारतात जो 13 लाख केमिस्ट इथं आहे, हा ट्रेडिशनल फार्मसिस्ट यांना संपवायचा आहे आणि आम्ही संपल्यानंतर यांची मोनोपल्ली व्हावी आणि यांनी 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला विकावी, हा असा घात याच्या मागे आहे आणि हा म्हणून बंद पुकारलेला आहे। तरी शासनाला आम्हाला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आजचा हा बंद हा लक्षवेधी आहे आणि तुम्ही यांना न्याय द्यावा, नाही तर आमच्या ऑल इंडियाच्या जेवढे बॉडी आहे जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत संप आम्ही पुकारू, असं मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो।